सकाळी गेले होते शॉपिंगला आणि आता आलेले संध्याकाळ झाली आहे तेव्हा त्यांची शॉपिंग फिनिश झालेली आहे. यांनी काय आणलंय माझ्यासाठी काय माहिती. काय चल सांग. थांब ना, शेगडी याच्यात. कशाची शेगडी? गॅस शेगडी आहे. तुझ्यासाठी काय आहे मग ते? तुझ्यासाठी कोणती तरी गोष्ट तिच्यात. त्या शॉपिंग मध्ये ना त्यांनी फक्त एक चांगली गोष्ट आणलेली आहे, ते माझ्यासाठी हा टॉवेल. आता मी हे काढणारच नाही आजच्या दिवस तरी. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज, पप्पा आहे ना सकाळी 4 वाजता उठून मुंबईला गेलेले. पप्पाचं काहीतरी काम आहे तर, आणि आज सॅटरडे, सो हर्षद पण घरी आलेला होता लवकर. हर्षद, आरोही, मम्मी शॉपिंगसाठी गेलेले. त्यांची काय शॉपिंग चालू आहे काय माहिती. आणि अमोल गेलेला आहे क्लासला. सो घरी मी एकटाच आहे आणि मला भूक लागलेली आहे. आरोही मला सांगून गेली होती की खाली तुझ्यासाठी स्वयंपाक रेडी म्हणे, फक्त खाऊन घे. आता एकदा खाली जातो आणि मस्तपैकी जेवण करून घेतो. आणि बेडरूम मधल्या टीव्ही वरती ना माझ्या बर्थडेचा व्लॉग चालू आहे. अँड गाईज, आमच्याकडे ना आज बारीक बारीक आहे ना मस्तपैकी पाऊस पण होऊन गेला. आज हे तरी बरं झालं की थोडा आहे ना पाऊस पडलेला आहे. आता असंच पावसाने ना पिकअप पकडला पाहिजे. थोडा जरी पाऊस झाला ना लगेच सोसायटीत पाणी तुंबायला लागतं. मला खूप दिवसापासून नाही, आज सगळ्या गाड्या आहे ना एकदा खाली काढायच्या आहे. सगळ्या गाड्या खेळणार आहे मी, पुसून परत वरती ठेवून देणार आहे. आणि आज घरी कोणी नाही ना तर इतकी शांतता आहे माहिती का. हर्षदची बेडरूम पण बघा किती शांत आहे. मम्मी पप्पाची बेडरूम पण बघा किती शांत आहे. स्कूबी कुठे गेली काय माहिती. स्कूबी स्कूबी बहुतेक खाली आहे. आमच्या स्कूबी मॅडम कुठं बसलेल्या आहे माहिती का. हे बघा सोफ्यावरती बसलेले आहे. आम्ही जेव्हा खाली असतो ना स्कूबी कधी सोफ्यावरती येत नाही. ते बघा चालल्या गेली. आरोहीनी माझी फेवरेट पतली खिचडी केलेली आहे आणि आता सोबत आहे ना मी दूध पण पिणार आहे. काल आम्ही बाहेर गेलो होतो ना, तिथून आम्ही ड्रॅगन फ्रूट आणले होते. ते ड्रॅगन फ्रूट बघा ना किती भारी आहे आणि असं थंडगार झालेलं आहे फ्रीजमध्ये. एकदा जेवण झालं ना त्याच्यानंतर चमच्यानी ना ड्रॅगन फ्रूट खातो, डायरेक्ट आईस्क्रीम सारखी फिलिंग आहे. स्कूबी मी माझ्यासाठी ना मस्तपैकी खिचडी पण गरम केली, त्याच्यावरती तूप पण टाकलेलं आहे, लोणचं पण घेतलेलं आहे आणि सोबत आहे ना दूध पण आहे. मी जे दूध पितोय ना हे रात्री आम्ही वाटायसाठी बनवलं होतं ते दूध आहे. एकदम ते असं रसमलाई नाही राहत का, सेम रसमलाई सारखं लागतंय. हॉलमध्ये बघा ना किती पसारा झालेला आहे. इथं ट्रायपॉड आहे, इथं जॅकेट वगैरे ठेवलेलं आहे. आणि काल आपण हे स्पीकर काढलं होतं ना, ते स्पीकर पण चार्जिंगला लावायची आहे. आणि काही हे आपलं छोटं स्पीकर आहे पण इतकं कामाचं आहे माहिती का, एकदम भारी आवाज मारतं. आरोहीन ते तर मस्त बाहेर फिरताय, शॉपिंग करताय आणि मी घराची रखवाली. मला इतकं बोर होतोय माहिती का, घरात इतकी शांतता आहे, मी कोणाला डोकं पण लावू शकत नाहीये. सो मोबाईलवर आहे ना आता BGMI खेळत बसणार आहे. गाईज, आता संध्याकाळचे 6 वाजलेले, अजून घरी ना कोणीच आलेलं नाही आहे. मला इतकं बोर होतंय, लिमिटच्या बाहेर बोर होतंय. त्याच्यामुळे मी आता खाली पार्किंगमध्ये आलो होतो आणि पार्किंगमध्ये बघा ना पूर्ण माझं व्हाईट शर्ट वाळत आहे. हे पण माझं व्हाईट शर्ट आहे, व्हाईट टी शर्ट, व्हाईट शर्ट. आरोहीनी आणि मम्मीनी माझे व्हाईट शर्ट ना सगळे एकदाच धुतले आणि सगळे एकदाच वाळत घातलेले. आणि खूप दिवस झालं आपण असं कुठं बाहेर लांब फिरायला गेलो नाही आहे. सो आता माझी लवकरच प्लॅनिंग चालू आहे, ह्या मंथमध्ये कुठंतरी असं बाहेर लांब फिरायला जाऊ. गाईज, फायनली आता आरोही, हर्षद, मम्मी पण घरी आलेले आणि काय शॉपिंग केली काय माहिती. सकाळी गेले होते शॉपिंगला आणि आता आलेले संध्याकाळ झाली आहे तेव्हा त्यांची शॉपिंग फिनिश झालेली आहे. आणि मम्मी बापरे नुसतं म्हणते वजन कमी करायचं आणि आल्या पहिले ना किचनकडे पळती. किचन मध्ये शोधत बसली, खिचडी गरम केली आणि आता खाते. झाली सगळी शॉपिंग. अरे झाली शॉपिंग. हा झाली शॉपिंग. दाखव तुला सगळी शॉपिंग. दाखवा. हर्षद काहीतरी आणलंय आम्ही आता स्पेशल. माझ्यासाठी स्पेशल आणलं. दाखवा हर्षद. स्पेशल आणलंय. पेशंट का माझ्यासाठी काय पेशंट आणलं. पेशंट का. आणि यांनी काय आणलंय माझ्यासाठी काय माहिती. काय चल सांग. थांब ना, शेगडी याच्यात. कशाची शेगडी? गॅस शेगडी आहे. तुझ्यासाठी काय आहे मग ते? तुझ्यासाठी कोणती तरी गोष्ट तिच्यात. एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये काय किचनचं सामान असेल नाही तर गॅस शेगडी असेल काहीतरी. दाखव हर्षद दाखव. रेन दे. रेन दे. तुमचे नाप को पाएगा. काय एवढं मोठ्या बॉक्समध्ये. गेस कर. काय आता कळूनच गेलंय. हे बघा टॉवेल सेट आहे. कसं आहे पण त्याची पॅकिंग बघा ना. घालून पण दाखव आम्हाला. काय टॉवेल नाही ते असं कपडे. टॉवेल सूट आहे का. हा. चप्पल पण आहे त्याच्यात. तेव्हा ए चप्पल पण आहे. हे बघा टॉवेल चप्पल. मी घालून दाखवतो गाईस. हे असं हाफ कसं आहे. हाफ आहे. फुल पाहिजे असतं ना. ते फुल आहे का बघ. हे फुल आहे ते हाफ आहे. कपल सेट आहे तो. भारी आहे गाईज. हे बघा हे किती भारी आहे. आंघोळ वगैरे केली ना की घालू शकतो काही त्याला आपण.
भारी, हा कलर छान आहे. ते असं कराटे खेळल्यासारखं वाटतंय मला. या डिस्काव, या डिशुम, या डिशुम, डिशुम, डिशुम. आणि काही त्याच्यासोबत आहे ना चप्पल पण आलेली आहे. हे बघा. दोन चपला आहे हो. अरे पण ही चप्पल माझ्या पायात जाणार नाही. या. हा, एक लेडीज एक जेंट्स आहे वाटतं ते. सेमच आहे पण साईज. साईज सेम आहे. दहा क्वालिटी नाही त्या चप्पलला एवढी, पण ठीक आहे. हा असं आहे ते. हे टॉवेल पण आहे. कैसा आहे मेरा स्टाईल. माझ्यासाठी हा वेरेबल टॉवेल घेऊन आलेले आणि त्यांच्यासाठी काय आणले काय माहिती. हर्षद बघा ना किती विचित्र दिसतोय. स्कूबीसाठी काही नाही आणलं का? ती काहीच नाही, ती बॅगीचा आनंद घेते फक्त बसून जाते. आणि तुम्ही काय काय घेतलं दाखवा ना. तुझं झालं बघून? हा दाखवा तुमचं. हर्षद तू काय आणलं? मी का चप्पल आणली? पण ते खिशात काय? हे मम्मीच पॉकेट आहे. आणि हर्षदने बघा ना सँडल आणली त्याच्यासाठी. बाप यांनी. तुझ्यासाठी शेंगा आणले. आणि यांनी ना वालाच्या शेंगा पण आणलेल्या आहे. काय काय आलं हसायला काय आलं? हे 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 माकडासारखं. गाई देवा तुरीच्या पण आहे. काय आलं? शेंगा ओळखत्या? गाईज मला ते शेंगा वगैरे नाही ओळखता येत. हे बघा या शेंगा आहे. हे बघा या शेंगा आहे. कोणत्या शेंगा आहे मम्मी या? मुंगाच्या. हा काय आरोईला माहिती आहे का? काय माहित नाही तुला? माहिती होतं म्हणून तर हसले मी तुझ्यावर. अरे शिमला मिरची पण आणलेली आहे पण सांडली ती. हां ठेव वर्ष त्याला तिकडं. माझ्यासाठी एक टॉवेल घेऊन आले आणि स्वतःसाठी बघा साड्या. मम्मीने त्यांनी आत्ता माझ्याकडनं पैसे घेतले होते ना त्याच्या सगळ्या साड्या घेऊन आले. बाप रे बाप 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 बाप. बस त्या दुकानदाराला ठेवलं काही विकायला. खूप मोठ्या अजून साड्या. हा का बरं झालं ठेवलं. त्याच्यावर उपकार केले तुम्ही. स्कूबीसाठी काही नाही आणलं बिचारीसाठी. चालली ती रागा रागात वरती आता. भरलं ना मन भरलं ना साड्या घेऊन. थोडं भरलंय थोडं अजून बाकी आहे. हर्षद दाखव रे तुझी चप्पल. भरलं. एक तर बोर केलं मला. बघितलं ना छान आहे ना. मग आमच्यासोबत आला का नाही? नको बरं आहे मी घरीच. वाव छान वाटलं मला घरी राहून. बोर पण झालं. नाही बोर नाही झालं. खूप एन्जॉय केलं. नाही बाप लय एन्जॉय केलं घरी. तुमच्यासोबत शॉपिंग लेणं नाही परवडत. साड्या बघ ना कशा आहे सांग ना मला. छान आहे. ही ब्लॅक कलरची, ही रेड आहे, ही ग्रीन आहे, ही ब्ल्यू आहे, ब्लॅक आहे, ती ब्लॅक आहे. काय म्हणजे छान वाटलंय का तुला? आवडलं? छान आहे. आता नाही पण आवडल्या म्हटलं तर काय तुम्ही थोडीच वापस करून येणार आहे. पण तू सांगू शकतो ना की मला ही आवडली ती आवडली, असं छान दिसतंय तसं छान दिसतंय. थोडी तारीफ तर करू शकतो ना. छान आहे. छान सँडल आहे हर्षद. पण आता शूजचा जमाना आहे. सँडलचा जमाना गेला. नाही असं घरी वापरायसाठी घेतली म्हणजे. घरी वापरायला सँडल? घरी म्हणजे असं आपण रेग्युलर वापरायसाठी. अजून काहीतरी घेऊन आलेले आहे. हा ओरडणार नाही पहिले सांग. मेकअपचे प्रोडक्ट आहे त्याच्यात. ओरडणार नाही ना? अरे काय दुकान टाकायचं काय? रबर बँडचं आहे बघायचं किती रबर बँड आहे. अजून पावडर पफ. हा हे ठीक आहे. हर्षद तू किती काळा दिसतोय रे. जा फेस वॉश करून ये. इधर भी पैसा घालते काही ते देखो. तूच तर म्हटलं ना आम्हाला गरज आहे त्याची. गरज आहे. मेकअपची गरज आहे तुम्हाला. कारण तुम्ही आणताय म्हणजे गरज आहे. हे लूज पावडर आहे. शिशी क्रीम, लूज पावडर, हे आयलाइनर आहे. दाढी करायचं. हा बरं. आणि सेफ्टी पिन आहे. हा अजून बस संपलं. एवढीच शॉपिंग केली यार फक्त. सगळ्या शॉपिंग मध्ये ना त्यांनी फक्त एक चांगली गोष्ट आणलेली आहे. ते माझ्यासाठी हा टॉवेल. कारण आंघोळ केल्यावर मला याची खूप जास्त गरज आहे. बरं आहे त्या टॉवेलला आता पुसणारच नाही. आंघोळ केली की लगेच हे घालून बाहेर. हे जे कॉम्पॅक्ट पावडर आणलेलं आहे ना हे आम्ही स्पेशली आईंसाठी आणलेलं आहे. अच्छा जा ना फेस वॉश करून ये ना. दिसत पण नाही तू मागं. गायब झाला डायरेक्ट. म्हणजे आता ते फेस वॉश नाही केलेलं आहे. बस अरे बाप मम्मी फॉरेनरच दिसते रे भाऊ. हे किती फरक दिसतो इथं आणि इथं. आता मी नाही काढणारच नाही आजच्या दिवस तरी. एवढं वाकडं तोंड करायला काय झालं? कधी पण असा हात करतो आणि माझ्या तोंडातच मारून देतो. चान्स बघतो मी तुला मारायचा. आता तू हे खरंच काढणार नाहीये? नाही आजचे दिवस तर नाही एक काढणार. महिनाभर तरी ना हा लटक मटक हेच घालून फिरणार आहे एक का? महिना नाही कायम स्वरूपीच वापरणार आहे. फक्त नंतर दुसरं घेऊन ये मला ते ड्रॅगन फ्रूट दे ग. लय बोर झालो रे भाऊ मी आज. माझ्या आयुष्यातला आज सगळ्यात जास्त बोर दिवस होता. कारण 6-7 घंटे मी घरी एकटाच होतो. मला कुठलं पण चॅलेंज द्या पण असं एकटं चॅलेंज नका देऊ. मला एकटं राहायला नाही आवडत जास्त. असं इतक्या वेळ एकटं नाही राहू शकत. हां असं माहीत असतं की तुम्ही कुठेतरी गावाकडे गेले तर तेव्हा मनाची तयारी असते की हां आपण फुल डे एकटं आहे तर काही वाटत नाही. पण जिथं तुम्ही माहिती आहे की हां थोड्या वेळासाठीच बाहेर गेलेले येणार आहे मग तिथं लय बोर होतं. मग असं वाटतं कधी येतील. आणि मग मला माहिती होतं की यांनी माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. तर मग मला ते पण एक्साइटमेंट होती. ड्रॅगन फ्रूट आवडलं ना म्हणून तर घालून घेतलं. हे बघा काही असं दिसतंय ते. ती जी चप्पल ती
ही चप्पल आहे ही चप्पल लय भारी आहे. छान आहे कलर छान आहे खुल्ला माझ्यावर तो कलर असा है ना. स्कूबी ना वरती जाऊन आता परत खाली आलेली आहे. डुबू तुझ्यासाठी नाही आणलं बाई काही. साड्या बघती ती आमच्या. स्कूबी कोणती आवडली बाई तुला साडी. स्कूबी कोणती चांगली बाई हे बघ कोणती चांगली बघ इकडे नाही इकडे मेकअपचं सामान आहे. कोणती चांगली बाई स्कूबी. तिला नाही आवडलं तिने बघा की. हा हा हर्षद तिला पण नाही आवडली कोणतीच. चालली कुठेतरी हा हा राग आला तिला राग आला तुम्ही काहीच नाही आणलं ना तिला. आरोही मी तुला काहीतरी दे म्हटलं मला. काय ड्रॅगन फ्रूट. मम्मी काय म्हणते डायगन. काय असतं मम्मी. ड्रॅगन काय ड्रॅगन ड्रॅगन नाही ड्रॅगन. ड्रॅगन ना ड्रॅगन नाही ड्रॅगन. आता मस्तपैकी ना ड्रॅगन फ्रूट एन्जॉय करू. हा एकदम टेस्टी लागतंय. मी इथे ना ड्रॅगन फ्रूट खातोय ना तर स्कूबी माझ्या जवळ आलेली आहे. तिला असं वाटतंय मी आईस्क्रीमच खातोय कारण तिला आहे ना आईस्क्रीम खूप जास्त आवडती. आणि कोणी पण असं चमच्याने काही खात असलं ना तिला असं वाटतं आईस्क्रीमच खातंय. स्कूबी ड्रॅगन फ्रूट येते आईस्क्रीम नाही आहे. तर आता ना आम्ही एक गेम खेळणार आहे. ह्या माझ्या हातात आहे ना अशा स्टिक आहे बरं का. आणि या प्रत्येक स्टिक्सला आहे ना काही पॉईंट आहे बरं का. ब्लॅक स्टिक फक्त एक आहे तिला 80 पॉईंट आहे. त्याच्यानंतर जी ब्ल्यू स्टिक आहे तिला 40 पॉईंट आहे. रेडला 40 येल्लोला 20 आणि ग्रीनला 20 असे पॉईंट्स आहे बरं का. येल्लो आणि ग्रीन आहे ना जास्त स्टिक्स आहे म्हणून त्यांना कमी पॉईंट आहे. आणि आता आहे ना ह्या स्टिक्स आहे ना आपल्याला काढायच्या टीम मेंबरला आपल्याला तिघांना. फक्त दुसरी स्टिक्स हल्ली नाही पाहिजे. हे काय करू काढू की राहू देऊ. काढून टाक ना ते आता. उद्या घाल मस्त आंघोळ झाल्यावर. पहिले मी आहे ना पहिले मी आहे. ब्लॅक स्टिक. बरं बाप नाही ब्ल्यू सगळ्या खाली आहे. काढ आरोही. ब्ल्यू रेड हल्ली खालची स्टिक हल्ली ठेव. रेड 60 odd miles from a plan. आता आहे ना एकदम कमी स्टिक राहिलेला आहे. झोपून काढ अजून झोपून काढ. आता आहे ना आमचा गेम फिनिश झालेला आहे. सगळ्या स्टिक्स आहे ना आता आम्ही काढलेले आहे. आता आम्हाला काउंट करायचे आहे की कोणाचे सगळ्यात जास्त पॉईंट आहे. गाईज माझे पॉईंट आहे 520. आरुईचे पॉईंट आहे 340 आणि हर्षदचे पण पॉईंट आहे 340. सो विनर आहे मी. विनर झालेलं ये. गाईज आता ना आम्ही अजून एक मॅच खेळणार आहे. बघू आता कोण विनर होतं. गाईज आता आमचा परत गेम झालेला आहे. आता काउंटिंग चालू आहे. मोजा हर्षदला ना पहिले एक ब्लॅक स्टिक गेली होती. आम्ही परत गेम चालू केला होता. नाही तो काय म्हणतो गरिबी माझ्याकडे 6 स्टिक आहे ते पण मेहनतीच्या कमाई. काय इमानदारीचे आहे म्हणे. मोजा इमानदारीचे. बघू कोणाचे किती भरते. गाईज आरू इकडे ना हायेस्ट पॉइंट वाली एक स्टिक होती तरी पण आरू हरलेली आहे. हर्षद पण हरलेला आहे. आणि माझे पॉइंट आहे 560. विनर परत एकदा. लूजर मोजून घे एकदा मोजून घे. 460 तेवढंच होतं तरी पण. हरली रे हरली. मालिक बस इथं आता घेऊन टाक सगळे घेऊन टाक आता. विनिंग ये. हर्षदने एकदम स्टिक पाठीमागे लपून ठेवलेला होता. नो चिटिंग आहे हर्षद. आमचा हा गेम खेळून झालेला आहे. आता दुसरा गेम खेळतोय. कुठला गेम आहे हर्षद आता हा. बॅलन्स लॅडर. 1 गो. हल्ल्याने पाहिजे जास्त. 11 सेकंड झाले. हसत म्हण ना का मोटिवेशन देन त्याला. हसत टाइम संपत आला. स्टॉप. एवढा बाकी तुझ्या 1 2 3 4 5. स्टार्ट. तसं तुला प्रोफेशनल सगळं पाडतोय नाही का. ये आर यू रेडी. हा 3 2 1 स्टार्ट. कर फास्ट. तू पण तुम्ही पण. पडलं. एकच पडले. हे करायची गरज नाही. थांबणार शर नको मदत कर तुम्हाला. मला कॉपी केलं. टेकलेली ही टेकलेली आहे. तुझी पण टेकलेल्या होत्या. नाही खाली नव्हतं टेकलेलं. माझी एक पण बाहेर नव्हती. खोटं बोलतो. हे हर्षद खाली कुठे ठेवतोय. ठेवायचे नाही वरती बॅलन्स करायचे. मला नको सांगू. हेल्प करतात तेव्हा गोड लागत होतं का. मी नाही म्हटले त्याला तू help टाइम संपत आला. ए विनर ऋषी विनर ऋषी. एका मिनिटात बॅलन्स करायचं. हा पूर्ण. मम्मी रेडी 3 2 1 गो.
टायमर पकड हर्षद. मम्मी मम्मी पाडती मम्मी. बॅलन्स करायचे तुम्ही ट्यून लागले त्याच्यावरती. हा मग ते पण एक स्किल आहे हर्षद, बॅलन्स करणं. वाचायचं असतं यार. नाही हे बघ याच्या आतमध्ये ना ठेवायचं आपल्याला त्या. विनर मम्मी आहे. मम्मीने डायरेक्ट खाली उभं केलं आणि वरती उभ्या करून दिल्या. विनर मम्मी. हे बघा हा एक नवीन गेम आहे हा. कलर ट्रॅप आहे बेसिकली. याच्यात आहे ना असे कलर आहे. हे बघा आता रेड कलर. 1 मिनिट डाईस टाक. आता डाईसवर समजा ग्रीन कलर आला तर तुम्हाला आहे ना ग्रीन कलर शोधून काढायचा याच्यात कुठे. आणि एकच चान्स आहे. आता हा ग्रीन कलर समजा तर हा बाजूला ठेवायचा. आधी ना मम्मी खेळते. खेळ मम्मी. लक्षात ठेवायचं बाकीच्यांनी बरं का. येल्लो. गाईज हा पण गेम आहे ना मी जिंकलेलो आहे. अरे रे 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 आरोही हर्षद आज एक पण गेम जिंकत नाहीये. रडून पडून कुठला तरी गेम एक पोरगी जिंकलेली आहे. रडून याने हलवलं याने चिटिंग केली. मी काहीच नाही केलं. इकडचे तिकडे. बट जाऊ दे ना जिंकली ना तू जिंकलीच आहे तशी पण. गाईज गेम खेळता खेळता कधी टाइम निघून गेला कळालंच नाही. आता 8 वाजले. 8 मम्मी आवरा. आज पप्पा नाही तर काय स्वयंपाक नाही काय मला. पप्पा आता बहुतेक रात्री येणार आहे लेट नाईट किंवा मॉर्निंगला येणार आहे. तसं पण तुम्हाला घरी केलेलं आवडत नाही ना मग तुम्ही बाहेरून मागवून घ्या आणि आमच्यासाठी पण थोडंफार मागवा. काय वाटतं हर्षद. पण आज बाहेरचं पण खायची इच्छा नाहीये. घरीच काहीतरी बनवा. मला भूक नाही. आणि खिचडी नको. खिचडी पण झालं आता. खिचडी सकाळीच खाल्ली. तेच म्हटलं. ब्रेड वडांकडे. हा ब्रेड वडा यार प्लीज. अरे हो गो ब्रेड वडा ब्रेड वडा ब्रेड वडा. मस्त खाणं. आपण टिश्यू पेपर मध्ये ना तेल काढून घेऊ. वा टिश्यू पेपरने तेल काढू म्हणे. काहीच आमची फॅमिली ना पागल झाली. असेच तोंड करता एकमेकांना आणि हसताय. कर मम्मी कर. हा कर. हे असं काय तोंड आहे कर. तसे तोंड का करायचे. असं एक ना फनी फेस राहतो ना मोबाईल मधले फोटो हा. तसं तोंड करून दाखवायचं. दाखवायचं आणि त्याच फोटो घ्यायचा आपण. काय करायचं त्या माणसाचा फोटो घ्यायचा आपण. म्हणजे मला नाही कळलं. एक्झाम्पल दे. म्हणजे फनी फेस काढ तू. आता हे बघ मी ना तुझा फेस बनवणार. हा हा असा बनवला. हा मग काय. दाखव मला एखादा फनी फेस. जाऊ दे हे ना, टॉम अँड जेरी. हा पण हा हा टॉम घे. हा कसं कसं हे काय असं. आता ते टॉम अँड जेरीचं असं तोंड बरं, केलेलं काय असं असं? तसं तोंड करायचं. हे काय शी मला नाही करायचंय. तुम्ही स्वयंपाक करा. अरे तू बघा हे करायला लावलं का. उठ उठा. खिचडी राहिली. तुम्ही खिचडी खाल्लेली. आमचं स्वयंपाकाचं नियोजन करा. बनवायचं. कुछ तो भी स्पेशल बनाव. अरे रोज रोज स्पेशल का आमचा बी विचार करायचा कधीतरी. हा ठीक आहे गाण बनवा. आरोहीनी आणि मम्मीनी जो मला हा टॉवेल सूट आणलेला आहे ना मला तो इतका आवडलेला आहे माहिती आहे का. मी त्याला नाईट ड्रेस म्हणून पण यूज करणार आहे आता. अँड काही आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. बट त्याच्या पहिले एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. गाईज तुम्ही व्लॉग पूर्ण बघताय बट खूप जण अजून पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये. गाईज जे रेड कलरचं सबस्क्राईब लिहिलेलं बटन आहे ना त्याला प्रेस करा. आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा असं प्रत्येक वेळेस का म्हणतो माहिती आहे का. कारण आपण एक फॅमिली गाईज आणि त्या फॅमिलीला जॉईन व्हायचं आहे तर ते लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि व्लॉग खाली डेली कमेंट करत चला. मी काल पण सांगितलं की मला सगळ्या कमेंटला रिप्लाय करणं पॉसिबल नाही आहे गाईज कारण खूप कमेंट असतात. बट प्रत्येक कमेंट मी वाचतो आणि तुमची प्रत्येक कमेंट मला डेली व्लॉग करण्यासाठी मोटिवेट करते. सो आपल्या व्लॉग खाली कमेंट करत चला. तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या व्लॉगची लिंक शेअर करत चला. प्रयत्न करा की फॅमिलीसोबत व्लॉग बघा. फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. काहीच व्हल्गॅरिटी नाही आहे. बिनधास्तपणे तुम्ही कोणत्याही एज ग्रुपच्या असाल तरी आपले व्लॉग एन्जॉय करू शकता. 13 वर्षाच्या खालचे पण इतके वयोगटातले मेंबर आहे जे आपले व्लॉग बघता. म्हणजे एकदम भारी वाटतं की सगळ्यांना व्लॉग आपले आवडत आहे. कुठल्याही वयोगटाचा मेंबर आपले व्लॉग बघू शकतो. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू अँड टेक केअर. कमेंट करा आणि विनर व्हा.